मंडळी, प्रत्येक आठवड्यात विनोदाचं विमान क्षितिजापार उडवणारे आपले हास्य महारथी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार निघालेत एका विमान प्रवासाला. चला तर मग आपणही करूया ही हास्य सफर. कसं वाटतंय? छान. एसी खूप आहे रे. अगं विमान आहे, विमानात एसीच असतो. ते कंगवाकडून फिरवायचे फॅन असतात का तिकडे? अगं एसी असणारच इकडे. कसं वाटलं विमान? खूप मस्त. खास आहे MHJ एअरलाइन्स. छान आहे. खास तुला या विमानातून प्रवास करायला आणलंय. थँक्यू. निघताना गॅस बंद केला होतास ना? केला ग बाई. आणि पेपरवाला सांगितलं ना पेपर टाकू नको. अगं टाक, सांगितलं मी त्याला. कुठे चाललोय आपण? सिंगापूरला चाललोय सेकंड हनीमून साजरा करायला. नाक्यावर काय मावा केक आणायला चाललोय का? असतं तर बायकांचं लक्ष. तर काय करू, नाही संसारातून लक्ष बाहेर काढता नको टेन्शन. एन्जॉय कर, हे एन्जॉय कर, कळलं का? खास तुझ्यासाठी घेऊन चाललोय मी तुला. तुला गिफ्ट दिलंय मी. छान आहे पण हे MHJ एअरलाइन्स. यस. दूधवाल्याला सांगितलं 10 दिवस दूध टाकू नको म्हणून. खिडकी खोलो, जा उधर से. बस ना, एन्जॉय कर ना. बाबा ये पीछे मत देखो भैया. अरे तू एन्जॉय कर ना, ये विमानाची जर्नी एन्जॉय कर ना. कैसे? छान आहे विमान, मस्त. भाई साहब किधर? सिंगापूर? नाही, कुठे जाणार दुसरीकडे? नाही, मध्ये विमान एक अख्खं सिंगापूरलाच चाललंय. थांब ना जरा. सॉरी भाई साहब. मध्ये थांबत बिंबत नाही. नको ना, हळू ना जरा. सॉरी. हम लोग भी सिंगापुर एकदम डायरेक्ट सेकंड हनीमून के लिए जा रहे. हे काय सांगते? मतलब पहला भी हुआ था, पनवेल में हुआ था. मतलब हॉल पनवेल में था ना, उधर कहीं लॉज बुक किया था. अरे तू गप ना जरा. स्वस्तात पडलं होतं ना. शांत हो ना. ध्याना काय आता पैसे आले ना, मग आता हनीमून सेकंड सिंगापूर. ए भाई साहब, सिंगापुर किधर आएगा? इधर आएगा कि इधर आएगा? भाईंदरला चाललो. भाईंदरला चाललो आपण. सिंगापूर इधर आएगा उधर आएगा. ट्रेन मध्ये आहोत का? कळायला पाहिजे ना, मी तसं उभं राहिला. अगं नाही, विमान आहे ना, दोन्हीकडे सिंगापूर येणार. इथे सिंगापूर आणि इकडे महालक्ष्मी. असं कसं येणार? सिंगापूर येणार ना दोन्ही. पॅनिक होऊ नका. हे बघा, मी MHJ एअरलाइन्सचा कॅप्टन बोलतोय. ओके, थोडीशी गडबड झालीये. काय झालंय, विमानाच्या सायलेन्सर मध्ये पोपट घुसलाय. पोपटाला बाहेर काढा ना, मरेल तो पोपट. प्रश्न पोपटाचा नाहीये मॅडम, विमानाचा आहे. मी काय केलंय, मी ऑटो पायलटवर टाकलंय ते आता. डोंट वरी. पण आता ते विमान कितपत उडेल ते खरंच मला माहित नाही, पण ते पडेल याची गॅरंटी आहे. आमच्या ज्या 3 एअर होस्टेस आहेत, त्या 3 एअर होस्टेस त्या एकाच पॅराशूटने शेरे पॅराशूट करून गेलेत. शेरे पॅराशूट? म्हणजे तुम्ही पण आता सीट खाली वगैरे चेक करा, एखादा पॅराशूट वगैरे सापडतोय का. मिळाला तर पटकन उड्या टाका. एक मिनिट, मिळाला तर म्हणजे प्रत्येक सीट खाली पॅराशूट नाहीये? नाही ना, माझ्या पण नाहीये. म्हणजे तुम्ही काय करणार? हे काय, काय हा फुगा आहे बघा. आता काय, हा घेऊन मी उडी मारणार आणि मग जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत. तुम्ही पण बघा, चेक करा, एखादा फुगा मिळाला तर. पॅराशूट नाहीये खाली. मेरा है. पैराशूट है. हमरे का शोध ना, पॅराशूट शोध ना. समीर पॅराशूट बघ खाली. इथे खाली बघ, इकडे तू बघ ना, नीट बघ ना. चप्पल आहे. समीर असं काय होतंय?
आता मी मरणार. नाही 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 विशू तुझ्यामुळे झालंय सगळं. नाही विशू नाही तुझ्याचमुळे झालंय नाही, माझ्या- चांगली मी डाळिंब सोलत होते घरी तर म्हणाला चल 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 सरप्राईज देते चल 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 बॅग भरायला लावली. सगळी डाळिंबाची सालं ओट्यावर पडलीत माहिती. घरी गेल्यावर पसारा आवरायला लागेल. सगळीच तर पसारा आवरशील ना. इथे काय होणार आहे याचं बघ ना जरा. बापरे आता मी मरणार. अगं नाही ग नाही ग खरंच नाही. नाही ग मम्मा नाही ग मम्मा तिकडून घरी येत नाही आपल्या. तिथे कुठे येणार आहे. शांत तू शांत शांत. मरणार आता मी काही केलं आपण नाही. मरणार सगळं तुझ्यामुळे झालंय. मला दोष देऊ नको. नाही तुझ्याचमुळे झालंय. मला का दोष देतेस. मी पोपटाला सांगितलं होतं सायलेन्सर मध्ये घुस म्हणून. पण मुळात ज्या विमानाच्या सायलेन्सर मध्ये पोपट घुसतो अशा विमानाचं तिकीट आपण काढायचंच कशाला. अरे माझी काय चूक आहे. आणि त्या एअरोस्टेस अशा कशा आपल्याला वाऱ्यावर सोडून गेले. आणि तो पायलट तो असा कसा निघून गेला. पायलटचं नाव ना सचिन गोस्वामी असणार. MHG एअरलाइन्स आहे ना. मला माहिती आहे त्यांचा स्वभाव. ते कधी कुणाला जास्त उडू देत नाहीत. लगेच जमिनीवर आणतात. ढग अंगावर ऐक काय करायचं जमीर. आता आपण मरणार आहे. नाही नाही तू शांत रडू नको. मरणार आहे. नाही नाही म्हणणार. हे बघ मरणार. हे बघ विशू विशू माझ्याकडे बघ. विशू विशू माझ्याकडे बघ. हे नाही ग विशू नाही ग विशू असं नाही होणार. मी आहे ना. ऐक ना आपण आता मरणार आहोत की नाही. हा मान्य आहे मला मरणार आहोत. मी नाही म्हणतोय का. हा ऐक ना ऐक ना ऐक ना मला काहीतरी तुला सांगायचं आहे. ऐक आता काय सांगू ऐक ऐक मरायच्या आधी ना माझ्या मनात नको राहायला विशू. मला खरंच काहीतरी सांगायचं आहे विशू. हा प्लीज ऐक माझं 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 ऍक्च्युली तुझ्यावर प्रेम नव्हतं. मला तुझ्याशी मरताना हे काय सांगतोस तू मला. ऐक 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 मला माझं काय सांगायचं पूर्ण ऐक पूर्ण ऐक. माझं ऍक्च्युली रसिका वेंगुर्लेकर या मुलीवर प्रेम होतं. पण माझ्यापेक्षा 1200 रुपये पर डे जास्त असलेल्या माणसाबरोबर ती पळून गेली. आणि मग माझा फोन पण उचलत नव्हती. म्हणून मग जबरदस्ती तुझ्याशी लग्न करावं लागलं. नंतर बस एवढंच तुला सांगायचं होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ठीक आहे. नशीब असतं एखाद्याचं चांगलं रसिकाचं. खरं तर मलाही तुझ्याबरोबर लग्न नव्हतं करायचं. हो मलाही तू अजिबात आवडला नव्हतास. हो माझी मोलकरण टोकली होती तुझा फोटो बघून. खूप झालं खूप झालं. मलाही तू अजिबात आवडला नव्हतास. खरं तर माझं ना प्रसादोक नावाच्या मुलावर खूप प्रेम होतं. पण बाबा म्हणाले प्रसादोक नावाच्या मुलाबरोबर जर लग्न केलंस ना विशू तर विष पिऊन मरेन मी. का पण म्हणाले असे बाबा. ते म्हणाले प्रसादोक नावाची माणसं असतात ना ती दिलेला शब्द पाळत नाहीत. पार्टी देत नाहीत. प्रसाद तुझ्या बाबानं पण पार्टी कबूल केलीस तू. अशा किती लोकांना पार्ट्या कबूल केलंयस तू. थर्ड पार्टी इन्शुरन्स का नाही काढत रे. हळू 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 संपलं. देवा स्किट पडायच्या आधी विमानतरी पडू दे रे बाबा. काय बोलतेस तू. नाही मला खात्री आहे आपण वाचू. हो हो वाचायची वेळ गेली आता. वाचायची वेळ असते ना ती तालमीची असते. आता नाही आता परफॉर्म. मला शिकवतेस ते. काय करायचं. मला पॅराशूट सापडलं. मला पॅराशूट सापडलं. ऐक देवाने ऐकलं माझं. हा पॅराशूट सापडलं. चल आता आपण एकच पॅराशूट आहे. कोणी जायचं. विशू तू जा. जा तू विशू. आय लव्ह यू समीर. थँक्यू. येते मी. येऊ. थांब. मला सांग कोण जगणं गरजेचं आहे मला सांग. म्हणजे? तो माणूस जगेल. म्हणजे मी जर मेलो तर किती नुकसान होईल. मी कमवतो ना. मुलाचं संगोपन कोण करणार. म्हणजे मी जगणं गरजेचं आहे. एक मिनिट. जो कमवतो तो संगोपन करतो असं काही नाही. नाही. आई म्हणून मी माझ्या मुलांचं संगोपन नीट करतो. मी पैसे कमवतो ना. ओके ओके तू गेल्यानंतर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे ना ते सगळे पैसे मला मिळतील. मग मी आणि माझा मुलगा आम्ही सुखात राहू. तू काय काळजी करू नको. मी एखादा छोटासा व्यवसाय करेन. पापड उद्योग आहे ना करेन. विशू विशू तुला माझ्या इन्शुरन्सच्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे. माय गॉड म्हणजे नवरा मेलाय त्याचं दुःख नाहीये तुला. अरे असं कसं म्हणतोस. दुःख करत बसले तर तुझं 10वं 13वं कोण घालेल. अरे
विशू यार तुला माझ्या 10व्या 13व्या जेवणात इंटरेस्ट आहे याचा अर्थ आहे. जेवणात नाही रे, मला पाहिजे. कार्यात इंटरेस्ट. मला असं पाहिजे. नको करू. नाही मला पाहिजे. मी नाही, पॅराशूट माझं मला मी पाहिजे. फाटेल हा? हे फाटेल. हे फाटलं तर मी तुला उभा आडवा फाडेन. मला मूर्ख मोठं करू. सोड. मी घेऊन जाणार आहे. ठीक आहे, घे तू पॅराशूट घे. पॅराशूट घेऊन उडी मार. हा. नाही त्या पॅराशूट वर मी उडी मारली तर बघ. तू पण मेला, मी पण मेली. विशू असं करू नकोस. नाही, मार ना. असं करू मी पण जाईन विशू. हा, मार ना. विशू हे इकडे पॅराशूट दे. मी ए ही तू घे. मला अजून एक मिळाली आहे. तुझं तू बघ, माझं मी बघतो. कुठे Yes. समीर? हे बघ. समीर हे बघ वेडेपणा. समीर ऐक. समीर ऐक. अरे समीर ते पॅराशूट नाहीये, ती कोणाची तरी सामानाची सॅक आहे. जाणून घ्या दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. हा कोण पायलट होता जो फुगा घेऊन खाली जातो आणि कुठल्या विमानात पोपट शिरतो? कुठलं जग आहे हे? मला या कल्पनेचंच कौतुक वाटतंय की इथे पोपट कसा येऊ शकतो. म्हणजे भन्नाट परफॉर्मन्स होता, भन्नाट होतं स्किट. विशाखा, तुझ्या बाबांना सांग मी देणार आहे पार्टी. पण सुपर, फार मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतली एक धमाल गोष्ट तुमच्या समोर सादर करायला येत आहेत कोकणातील हास्य धुरंधर ओमकार भोजने आणि प्रभाकर मोरे. आणि आज त्यांच्या सोबत आहे कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा मी उभा राहिलेलो आहे. काय समजले? तेव्हा तुमची मतं ही मला मिळालीच पाहिजेत. रसिका, रसिका, रसिका. काय अण्णानू? बरं, आजचं माझं शेड्यूल काय आहे? म्हणजे आजची सभा कुठं होणार आहे? नाही नाही, आज सभा नाही आहे. आज चॅनल वाले येणार आहेत तुमची मुलाखत घ्यायला. ओंक्या गेलाय त्यांना आणायला. कोण? ओंक्या. वाभाड फोडीन. त्याच्यात लाजण्यासारखं काय आहे? काय लाजण्यासारखं आहे मला सांग. लावण्या जोडी ना मुराडली जास्त तुला सांगून ठेवतोय. वांके येणार आहे. या बाजून या, या बाजून या. इकडे इकडे अण्णा, चॅनलवाले आलेले आहेत. चॅनल ए वांक्या, सेम तुझ्यासारखा दिसतोय. नाही नाही, माझं येत आहेत, त्यांचं गेलेलं आहे. बरं बरं, चॅनलवाले या इकडं. बरं मला सांगा, तुम्ही काय घेणार? बाईट. डायरेक्ट विषयाला हात घातला ना. हो. चला मग सुरू करूया. चला चला सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रणधुमाळी निवडणुकीची या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण आलो आहोत मोरेवाडीचे भावी सरपंच ओंकार भोजने यांच्याकडे. तर आपण आता थेट जाऊया ओंकार भोजने यांच्याकडे. चॅनलवाले ऐका ऐका ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा मनुष्य आहे ना, हा माझा कार्यकर्ता आहे. मी निवडणुकीला उभा राहिलेलो आहे. प्रभाकर मोरे. काय समजले? अण्णा, ते बरोबर बोलतायत. काय काय बरोबर काय बोलतायत? यंदाच्या सरपंचाच्या निवडणुकीत आहे ना, काय विमान उडवायचा? विमान कशाला उडवतो? काय मग काय असं काय? काय मी उभा राहणार आहे. ए कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात म्हणजे? अण्णा, तुमच्याशिवाय मला कोण आहे? तुमच्याशिवाय मला कोण आहे? नाही, कोण नाही. बापासारखं मानलेलं आहे मी तुम्हाला. मग तुम्हाला सोडून मी जाईन कोणाकडे? नाही, काय बरं. मी तुमच्या विरोधात उभा राहणार आहे. ओंकार, काय बोलतोस? तुला कळतंय काय? म्हणजे? डोकं ठिकाणावर आहे? होय तर. अरे माझ्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारा मनुष्य तू 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 माझ्या विरोधात उभा राहिलास मला पाडायला. तुला वाटतं तू जिंकशील? मला जिंकायचं नाहीच आहे. नाही, म्हणजे छे, तुम्ही कुठं मी कुठं? बा ना, मला जिंकायचं नाही आहे. मला फक्त तुम्हाला पाडायचं. तू काय
येणार झालास काय मला सांग म्हणजे? अरे इतके वर्ष मी तुला पाळलाय पोसलाय काय काय बोलतोय काय कळतंय तुला काय करतो म्हणजे मग काय आला तू निवडणुकीला माझ्या विरुद्ध उभा हे राहिला बघा त्यांच्यासमोर काय बोल नका तर इथं आलेले आहे त्यांच्यासमोर मला असं बोलू नका अण्णा. मला सांगा आता आम्ही काय करायचं तुझं कुठलं कॅरेक्टर आहे चॅनलवाल्याचं मग त्या चॅनेलवाल्याचे काय व्हेरिएशन असतील ना हा. कॅरेक्टरचं पकड आणि त्याचा काहीतरी अभ्यास करतो हे तुम्ही मला सांगताय काय तू मला पाडणारस ए रसिका याची लायकी आहे लायकी आहे याची लायकी आहे काय नाही अण्णानू लायकी नाही आहे त्याची जिंकायची नाही मग पण तो तुम्हाला पाडू शकता अण्णा अरे तू माझी पोरगी आहेस ना मग तू अशी काय बोलतेस अण्णा तू खरं काय आहे तेच सांगते का नाही मी काय खरं? आता मला सांगा आपल्या गावात टोटल 700 मतं आहेत का नाही 700 हा? मतं, बरोबर. हा. त्यातले 150 मतं तर याची फिक्स आहेत त्याचे नातेवाईकच आहेत ना एवढे गावामध्ये वट किती हो, आहे बरोबर, हा. आणि तुमच्या अपोजिटला कोण उभा आहे तात्या तात्या. त्यांचे 300 मतं तर बांधलेली आहेत इतक्या वर्षांपासूनची आता उरली 250 मतं ती तुमची आहेत माझी, हो. त्यातली 30-40 मतं माझ्या इशाऱ्यावर आहेत इशाऱ्यावर म्हणजे ती लोक काय माझ्या शब्दाबाहेर नाही आहेत अण्णा मी जे बोलेन ते ऐकतील ते माझ्या खिशातली आहेत अच्छा म्हणजे खिशातली आहेत म्हणजे ती 30-40 मतं जी आहेत ती आपलीच झाली का नाही हा म्हणजे जीवावर उदार होऊन मी समजा तुम्हाला ती देईन अण्णा पण त्याचा काय उपयोग नाही ना तुम्ही हारणार 150 मतांनी याच्या मुलं तुम्ही हारणार म्हणजे ह्याची 150 मतं गेली म्हणजे मी हरणार हारणार ना ए ओके म्हणजे अर्ज मागे घे अर्ज मागे घे किती पैसा आहेत बोल नाही किती पैसे लागतील तर बोल आवा तेवढा पैसा माझ्याकडे लय फेकीन पैसा तुझ्यावर बोल किती पैसा हवे तुला अण्णा काय बोलता तुम्ही अरे, काय बोलतो म्हणजे? नाही मला पैसे अबा, नको तू पैसे घे मला अर्ज मागे पैसे घे अण्णा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याची किंमत करू नका तुम्ही मला पैसे नको आहेत नाही शे पैसे नको मी तुम्हाला वाटलं मी पैशासाठी करतोय छे माझी फक्त एकच अट आहे तरच मी अर्ज मागे घेईन काय कुठली अट आहे माझं आणि रसिकाचं लग्न लावून द्या काय बोललास हिचं लग्न अण्णा तू बघा त्यानं मला मागणी घातली आमचं लगीन लावून द्या ना बाड फोडीन ही तुझी जी बोलवालते ना हा लग्नाची मागणी घालून त्या अशी अशी हासडीने तुझ्या हातात दे ना बसायला सांगून ठेवतो तुला अण्णानू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा प्रॉब्लेम आहे? त्याच्याबरोबर लग्न लावून द्यायला काय प्रॉब्लेम आहे अण्णानू तुम्हाला सरपंच व्हायचंय का नाही गावातलं तुमचा सच्चा कार्यकर्ता सांगताय आणि अण्णानू तुमच्यासाठी हा. याच्याबरोबर एक लग्न करायला मी तयार आहे अण्णानू मारेन धरून अरे हा साधा कार्यकर्ता आहे माझा कार्यकर्ता असू दे. या सरपंचाची पोरगी ह्याच्या गाल्यात बांधू अरे त्याच्यापेक्षा ना तुला मी बावडीत ढकलीन हा बघ याचा नाथोड अण्णा, तुला तू- मी आबाग तुला आमदाराचा पोरगा चांगला मी लावून देतो नाथोड त्याचा अण्णानू अंधारू काय ए अरे माझा जीव गेला तरी बेहत्तर पण माझी पोरगी मी तुला देणार नाही समजला असं आहे ना हा मग हारण्याची तयारी करा तुम्ही हरण्याची हा करा लय तयारी केलं नाही ना आम्ही मिळून लय काय काय केलेलं आहे काय केलंयस नाही म्हणजे लय तयारी केलेली आहे तुमच्या विरोधात अशा घोषणा केलेल्या आहेत ना एक एक घोषणा घोषणा ऐका ना तुम्ही घोषणा फक्त ऐका ऐका काय घोषणा? घोषणा द्यायच्या तर 9 ऑक्टोबर शिंदेच्या मळ्यामध्ये काय काय घडलं सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे शिंदेच्या मळ्यामध्ये कोणाचे कपडे फाटले सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे शिंदेच्या मळ्यामध्ये कोणाला सुजवलं सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे सुनैनाबाईच्या भावाला गटाराचं कॉन्ट्रॅक्ट कोणी कोणी दिलं सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे सुनैनाबाईचा पोरगा कोणासारखा दिसतो ओमक्या काय बोलला अण्णा काय 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 हा माझ्यावर आरोप 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 वरात गेला सांगा किंवा मोरे सांगा किंवा मोरे आभार खोलीन तुझा अरे तो काय बोललाच नाही सांगा की मोरे काय अरे ह्या घोषणात ना माझी फक्त बदनामी आहे तुमचा ह्या निवडणुकीचं चिन्ह काय आहे घुंगरू गुंगरू बरोबर आहे बरोबर माझा निवडणुकीचं चिन्ह काय आहे माहिती आहे काय हातोडी नाही तुमचा एक एक घुंगरू माझ्या हातोडीने ठेचून फोडला तर नाव ओंकार भोजने लावत नाही मी निकाल लागला मोरे पडले अण्णांचे घुंगरू हातोडीनं फोडले निकाल लागला मोरे पडले अण्णांचे घुंगरू हातोडीनं फोडले निकाल लागला आणि अण्णा पडले अरे तू घुंगरूवर काय एवढा घासारला दुसरा शब्द ना ऐकायला कसं वाटतं काहीतरी वेगळं बोल ना नाही ना अण्णा. काय घुंगरू अरे नको रे घुंगरू मी नको. मी यंदा ठरवलेलं आहे यंदा मी शपथच घेतलेली आहे यंदा काय मी तुमचे घुंगरू वाजूच देत नाही ए बाबा काय
माझा तू कार्यकर्ता आहेस ना मग? सच्चा कार्यकर्ता माझ्याच तांगड्या माझ्याच गळ्यात घातल्यास तू हा लाज वाटते तुला कार्यकर्ता आहेस ना तू माझा होय बघा अण्णा मी आधी सांगितलंय हा सगळा मिटू शकतो हा थांबू शकतो थांबू शकता म्हणजे मी माघार घेईन हा. तुम्ही निवडणुकीत जिकाल तुमचा एक पण घुंगरू फुटणार नाही घोंगरू येऊ नको अट फक्त एकच आमचं लग्न लावून द्या नाही या बघ मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्यावर लावून देणार नाही म्हणजे अण्णांनो असं काय करताय 150 मतांचा प्रश्न आहे ना मा- अंक्या एवढा धडाडीचं कार्य करताय त्याच्याबरोबर द्या ना लग्न लावून तुम्ही गावचे सरपंच म्हणून निवडून याल आणि अण्णा त्यांना फक्त एकदा आमचं लग्न लावून बघा एकदा लग्न लावून बघा हा तुमचा सच्चा कार्यकर्ता तुमच्यासाठी काय करतो ता बघा काय करशील माझ्यासाठी तू काय करशील म्हणजे काय करशील ही निवडणूक आहे ती काय नाही हे काही नाही काय नाही त्याच्यात काही राम नाही अण्णा हा. जबान आहे तुम्हाला अच्छा हे हा. हा तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे हा. ना एक ना एक दिवस तुम्हाला पंतप्रधानांच्या गादीत बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या बात पंतप्रधानाच्या गादीवर हो इकडे काय ह्या खुर्च्या दिसताय तुला आजकाल ना मी कधी कधी ह्याच्यावर बसतो पण ह्यातलं सगळं कार्यकर्ते गोळा झालं ना की मी मागे जाऊन बसतो आणि तू पंतप्रधानाच्या गोष्टी करतोस लाज वाटते तुला अरे माझ्या ताटातला घास तुला भरवला आणि तू माझ्यावर उलटलास बघा. माझ्यावर अण्णा मी काय सांगतो मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे का मला कसला मोह नाही आहे मी हे सगळं थांबवू शकतो अट फक्त एकच आमचं लग्न लावून नाही, द्या. नाही, मी लग्न लावून देणार नाही हे बघ कसे नाही. सांगणार असे अण्णांनो ऐका ना त्याचं काय? वाटल्यास अण्णांनो तुम्ही त्याला लिहून द्या की आमचं लग्न होणार लिहून द्या समजा मी तुला लिहून दिला तू अर्ज मागे घेशील हो नक्की घेशील हो आत्ताच्या आता आज तुझा अर्ज मागे घे नाही, पण आधी तुम्ही लिहून द्या माझ्या शब्दाला विश्वास नाही माझ्या शब्दावर तुझा अण्णा शब्दाच्या काय गोष्टी करताय विश्वास ठेव माझ्या नको शब्दावर नको तुम्ही आमच्या समोर कित्येकांना शब्द दिलेले आहेत आणि मागे फिरवलेले आहेत शकुंतलाबाईचं काय झालं आम्हाला माहित नाही कोण शकुंतलाबाई अण्णांनो काय बोलतोय एक मिनिट. कोण शकुंतलाबाई काय अरे बाई अगं हे इथं काढण्याची गरज आहे का मला सांग? स्टॅम्पवर लिहून अरे, द्या कशा- नो तुम्ही स्टॅम्पवर लिहून अरे द्या बाबा ऐक ना माझा स्टॅम्प पेपरवर अरे पण तू अर्ज अण्णा, मागे मी घेशील तुमच्या का कार्यकर्ता ना? आहे. मी तुम्ही शपथ घेऊन सांगतो हॅलो? नाही नाही शपथ नाही बघ नो. माझं ऐक तू थांबा, ऐक म्हणजे थांबा. काय झालं? निवडणूक ऑफिस तुम्ही- मधनं फोन आहे जरा थांबा हॅलो हा बोला मोऱ्यांची मुलगीच बोलतेय हा. हा फोन आला. ओंकार भोजनेंचा प्रचार पण मीच बघते बोला ना काय झालं काय हा हा. हो काय काय झालं अरे बापरे नाही मग हा ते नाव फायनल करून टाका ना हा करून टाका हा हा थँक्यू बरं ठेवते ठेवते चालेल ए तू काय नाव कन्फर्म करा हा काय नेमकं काय आहे याच्यात अण्णांनो एक मोठा प्रॉब्लेम झालाय अरे कसला प्रॉब्लेम झालाय तो तुमचा फॉर्म भरला होता ना निवडणुकीसाठी तो रिजेक्ट झालाय घ्या आता काय कराल आपोआप घुंगरू पसरलं तू हसू नको म्हणजे तुझा फॉर्म पण रिजेक्ट झालाय काय माझा फॉर्म तू भरलास ना माझा पण हिनच भरला हो मी भरला होता पण त्यात चुका झाल्या चुका कशा झाल्या पण टेन्शन घ्यायचं काय काम हा. नाही फॉर्म बी मी भरला होता ना तुमच्या दोघांचा त्याच्यामध्ये माझं नाव होतं त्याच्यामुळं त्यांनी माझा फॉर्म एक्सेप्ट केलाय आणि आता सरपंच पदासाठी मी उभी राहणार आहे चालेल नाही चालेल हरकत नाही म्हणजे मला काय सरपंच बाईचा नवरा म्हणून मिरवायचा आहे ना काय प्रॉब्लेम नाही आणि माझी 150 मत आहे ती तुला घे नाही बघ कसं आहे आपलं लग्न होणार आहे माझं काय तुझं काय आपण काय वेगळा ठेवत नाही काय कळलं तू घेऊन टाक नाही ओंक्या आता लग्न नाही करू शकत म्हणजे साध्या कार्यकर्त्याबरोबर एखाद्या सरपंच बाईनं लग्न करायचं लोक काय म्हणतील हा, अण्णानू बरं नाही दिसत ते राहू द्या अण्णानू तुम्ही कोणीतरी एखादा आमदार लेवलचा मुलगा शोधा माझ्यासाठी आमदार लेवलचा पोरगा स्वतः म्हणजे मग मी काय करू तू माझ्या निवडणुकीची घोषणा दे दे ना दे. अरे येऊन येणार कोण? रसिका शिवाय आहे नाही रसिका ताई म्हणायचं काय म्हणायचं रसिका ताई हा. रसिका ताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है रसिका ताई मोरे है बाकी सब चोरे है येऊन येणार कोण रसिका ताई शिवाय आहेच कोण येऊन येणार कोण वा पंचशी रणधुमाळी आम्हाला फारच आवडली मस्त प्रसादा मला असं वाटतं की ज्या उमेदवाराचं चिन्ह घुंगरू आहे त्याच्या प्रचाराचा तमाशा होणारच ये बात वा आणि तो झालाच. मोरे छान होतं कॅरेक्टर नेहमीपेक्षा जरा वेगळं होतं आणि त्यामुळे मजा आली. रसिका व्हेरी नाईस. ओमकार फॅन्टॅस्टिक. बेरिंग खूप मस्त होतं सुरुवातीपासून. त्यात जरा एक वेगळी छटा होती. खूप मजा आली. नाईस.